श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तुम्हाला माहीत आहे का? कधी-कधी आपल्या आयुष्यामध्ये कितीही मेहनत केली आपण, तरीसुद्धा यश मिळत नाही. घरात सतत वाद, पैशाच्या अडचणी, आरोग्याच्या अडचणी हे सर्व वाढत असते. त्यामुळे आपल्या मनामध्ये कधी-कधी विचार येतो, की मी सर्व पूजा, अर्चना सगळं करते, पण मग माझ्या मनाला शांतता का नाही? आणि माझ्यासोबतच असं का होते? असा आपल्यामध्ये मनामध्ये विचार येतो. तर हे सगळं माझ्याच नशिबात का लिहिलेलं आहे, असं आपल्याला वाटत असते. पण आता एक सुवर्णसंधी आपल्याकडे आलेली आहे. तो म्हणजे श्रावण महिना. आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर आपण श्रावण महिन्यामध्ये कितीतरी अशा गोष्टी करू शकतो, की ज्याने आपले पित्र आणि महादेवाची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होईल आणि आपल्या ज्या काही अडी-अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी, आरोग्याविषयी अडचणी, घरामधल्या अडचणी, तर त्या संपतील. त्याच्यामुळे आपण असे काही प्रयत्न करायचे हे, असे काही पुण्यकर्म करायचे आहे या महिन्यामध्ये, की आपल्याला त्याचे पुण्यफळ मिळेल आणि आपल्या सगळ्या काही ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. धर्मग्रंथामध्ये काही वेळा आपल्या कर्मानुसार सांगतात, की पितृ जे असतात आपले, ते आपल्यावरती अप्रसन्न असतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हे दुर्भाग्याचे काही योग आपल्या जीवनावरती परिणाम करत असतात. आता श्रावण महिना आलेला आहे, तर आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे. कारण हा महिना साक्षात भगवान शिवांचा महिना आहे. या महिन्यात केलेले जे काही आपण पूजा, सत्कर्म, सेवा, दान जे काही आहेत आपण करतो, तर त्यामुळे आपल्यावरती आपले पित्र आणि आपले शिवशंभू आपल्यावरती प्रसन्न होतात. जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपण काय केलं पाहिजे श्रावण महिन्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या जीवनातील काही संकटं, अडी-अडचणी आहेत त्या दूर होतील आणि पैशाचे प्रश्नही सुटतील आणि पितरांचे आपल्यावरती जेव्हा आशीर्वाद होतात, तर तेव्हा आपल्या त्या पुण्यफळामुळे आपल्या ज्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, त्या नक्कीच दूर होतात. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखावा म्हणून करू नका. दानधर्म आपल्याला करायचाच असतो. प्रत्येक आहे किंवा हा चातुर्मास आहे, यामध्ये आपल्याला दानधर्म ही करायचीच आहे. आणि श्रावण महिना असतो त्यातला एक मेन मेन महिना म्हणा किंवा खूप शुभ काळ म्हणा. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दानधर्म करायचाच आहे. पण दानधर्म हा दिखावासाठी नाही करायचा. दान हे कधी पण मनापासून करायचं असते. श्रद्धेने आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्या क्षमतेनुसार करा. खूप मोठी रक्कमच तुम्ही दान करा, असं पण गरजेचं नाही आहे. त्यामागची फक्त आपली जी भावना आहे, ती खूप गरजेची आहे. ती खूप मोठी आहे. आपण दान हे करायचं आहे, पण कसं? आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार. मी सांगते आहे म्हणून तुम्ही दान करू नका. तुमच्या मनाला वाटत असेल तर तुम्ही दान करा. नाहीतर ते काय होणार? मी सांगते आहे आणि तुम्ही करताहेत. त्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे दान करतो, ते सत्पात्री होण्यासाठी ते आपल्या मनाने, आपल्या इच्छेनुसार आपण करावं. आपल्या यथाशक्तीनुसार आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण बघूया, की श्रावणामध्ये आपण कोणते-कोणते दान करू शकतो. शास्त्रामध्ये अन्नदान हे पण खूप सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आपण जेवण देऊ शकतो किंवा त्याला काहीतरी खायला आणून देऊ शकतो. ही सेवासुद्धा करणे खूपच महत्त्वाची आहे. या सेवेला असे म्हणतात, की साक्षात आपण देवाचीच शिवशंभूचीच सेवा करतो आहे, असे मानले जाते. म्हणून आपण दानसुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या महिन्यामध्ये वस्त्रदानसुद्धा करू शकतो. नवीन कपडे आहेत किंवा तुम्ही नवीन कपडे नाही घेऊ शकत, पण तुमच्याकडे जुने कपडे आहेत, ते स्वच्छ आहेत, घालण्यायोग्य आहेत, तर तुम्ही त्यांना धुवून स्वच्छ करा आणि मग त्या कपड्यांचे दान करा. कपडे कधीही दान करताना स्वच्छ धुवूनच दान करायचे असतात किंवा तुम्ही रेनकोट वगैरे, उबदार कपडे, स्वेटर वगैरे असं सुद्धा तुम्ही या दिवसामध्ये दान करू शकता. कारण बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे थोडी थंडी पण असते, तर त्याची त्यांना मदतसुद्धा होईल. पण दान अशाच लोकांना करा, की ज्यांना गरज आहे त्या गोष्टीची. अशाच. नाहीतर आपण करतो आहे, करायचे सांगितले म्हणून करतोय, तर त्याला काही अर्थ नाहीये. आधी आपण बघा, की खरंच या व्यक्तीला या वस्तूची गरज आहे का? त्या व्यक्तींनाच ती वस्तू द्या. तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, तेल यासारखे धान्यसुद्धा आपण दान करू शकतो. समजा एखादी गरजू कुटुंब आहे, तर आपण त्यांना विचारू शकतो, की त्यांना देऊ शकतो ते दान. पण आधी आपण नीट बघा, की त्यांना त्याची खरंच गरज आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. रुग्णात हॉस्पिटल्समध्ये वगैरे, वृद्धाश्रमात किंवा ज्येष्ठ नागरिक असतात, अनाथ मुलांचे अनाथाश्रम असतात, इथे सुद्धा आपण दान करू शकतो. त्यांना ज्या काही वस्तू लागत असतील, तर त्यांना विचारून घ्या आणि तुझे दान आपण त्यांना पण करू शकतो. आपण रुग्णांची सेवा करू शकतो. उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत करू शकतो.
हे खूपच पुण्यदायी मानले गेलेले आहे. कारण आपण त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची मदत करत आहोत किंवा गरजू विद्यार्थ्यांची मदत करू शकतो आपण. गरजू विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो? वह्या, पुस्तकं, पेन किंवा शाळेचे जे काही साहित्य लागणार आहे असे, याची मदत आपण करू शकतो. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ दानांपैकी एक दान मानले गेलेले आहे. त्याच्यामुळे आपण जे ज्ञानदान आहे ते सुद्धा आपण करू शकतो. ज्ञानदान आपण जे म्हणतो, तर हे दान आपण बुधवारी सुद्धा करू शकतो. म्हणजे काय ना, जे शाळेच्या वस्तू असतात त्या कोणाच्या समर्पित असतात, तर गणपती बाप्पांच्या. गणपती बाप्पांचा बुधवार आहे, तर आपण बुधवारी पण श्रावण महिन्यामध्ये ह्या वस्तू आपण दान करू शकतो. शक्यतो तर आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारीच दान केलं पाहिजे. आपण गाईंना चारा देऊ शकतो, पक्ष्यांना धान्य देऊ शकतो, कुत्र्यांना भाकरी किंवा अशा ज्या काही खायच्या वस्तू असतील आपण त्या त्यांना देऊ शकतो. कारण मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा परमेश्वर हीच म्हणजे परमेश्वर आहे हीच भावना ठेवून आपण सेवा करायची आहे. असं नाही की हे कुत्रं आहे याला कशाला टाकू मी, असं नाही. कारण प्रत्येक जीवामध्ये हे परमेश्वरच आहे. सगळ्यांना त्यांनीच घडवलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा जे दान करतो आपण, जे त्यांना खाऊ घालतो, ते सुद्धा खूप मोठं अन्नदानच होते. आणि पाण्याचे दान सुद्धा आपण करू शकतो. जसे रुग्णालयात, मंदिरात आता पावसाळ्याचे दिवस आहेत. त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याचा खूपच प्रॉब्लेमच असतो, की स्वच्छ पाणी मिळत नाही. कारण की बाहेर पाऊस पडत असतो, त्याच्यामुळे पाणी खराब झालेलं असते. कोणी फिल्टर करून पिते, पण कोणाकोणाकडे फिल्टर्स वगैरे नसतात. तर आपण रुग्णालय किंवा मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो. किंवा आपण पाण्याच्या बॉटल्स सुद्धा आपण वाटू शकतो आहे. त्यामुळे आपण पाण्याचे दान सुद्धा करू शकतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आपण काही आपल्याला असे बाहेर जाणारे पावसाळ्यात मजूर वगैरे असतात, कामाला जातात. त्यांच्याकडे कधी-कधी चप्पल नसते, छत्री वगैरे नसते. तर अशा गरजू लोकांना आपण ते अनवाणी चालत असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना ही छत्रीचं किंवा चप्पलचं सुद्धा आपण दान देऊ शकतो. दान करताना आपण भगवान महादेवांचे आणि आपल्या पितरांचे नामस्मरण करत, मनोभावे प्रार्थना करत आपण दान करायचे आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे काही आपल्याला पुण्य लाभणार आहे, जे आपण दान करतो आहे, त्याचे 7 पटीने आपल्याला पुण्य लाभणार आहे आणि आपले पित्र आणि महादेव हे आपल्यावरती खुश होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही अडी-अडचणी आहेत, ज्या आपल्या कुटुंबामध्ये अडचणी येत आहेत किंवा संकट आहेत, ते आपल्यावरतून दूर होतील. कसं असते ना, महादेव हे सत्कर्म स्वीकारणारे आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना प्रार्थना करायची, की "हे महादेवा, माझ्याकडून हे सत्कर्म स्वीकारा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा करा. हे पितृदेवता, तुम्ही पण माझ्या कुटुंबावर कृपा करा आणि माझ्या कुटुंबाला सुख, समृद्धी, यश, आरोग्य, वैभव सगळं काही मिळू द्या. अडी-अडचणीतून मला दूर ठेवा." अशी आपण त्यांना प्रार्थना करू शकतो. ही एक गोष्ट. आपण काय करतो कधी-कधी दान करतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक हे असते, की क्रेज असते. आपण फोटो काढणार, सेल्फी काढणार, पण हे चुकीचं आहे. आपण जर जे दान करतो आहे, ते आपण गुप्त करायचं आहे. त्याची जाहिरात करायची नाही आहे. शक्य असल्यास गुप्तदानच करायला पाहिजे. कारण गुप्तदान केल्याने अधिक पुण्यदायी ते मानले जाते. म्हणतात ना, दान असं केलं पाहिजे, की या हाताचं त्या हाताला कळायला नको. या प्रकारे आपण दान केलं पाहिजे. त्यामुळे आपण जी काही प्रचार करतो, जाहिरात करतो, ती आपण करायला नको. ती अशी जाहिरात केल्यानंतर आपल्याला काय त्या पुण्याचं फळ मिळणार आहे? त्यांना दान करून आपला काहीही उपयोग होणार नाही. सत्पदरी दान हे आपण करायचं असते. सत्पात्री दान केल्याने काय होते, ज्या आपल्या इच्छा असतात, ज्या अडी-अडचणी असतात त्या सुटतात. पण जर आपण एवढं सगळं करूनही आपण सेल्फी काढतो, त्याची जाहिरात करतो, तर त्या दान करण्याचा काहीही उपयोग ठेवा. दान केल्यामुळे केवळ समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होत नाही, तर आपल्या जीवनातही बदल होतो. करुणा, समाधान, सकारात्मकता निर्माण होते आणि आपण जे पुण्यकर्म करतो, त्याच्यामुळे आपल्या जीवनात ज्या काही अडी आहेत, जे कष्ट आपण भोगतो आहे, ते आपल्या जीवनातून निघून जातात आणि आपले जीवनसुद्धा खूप चांगले आणि फलदायी होते. त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि पुण्य कधीही वाया जात नाही. पुण्य केलेले हे आपल्याला परत हे मिळतेच. त्याच्यामुळे दान धर्म नक्की करा. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणते दान करत आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो. त्याच्यामुळे जर काही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या प्रियजनांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.